नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 18 जानेवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत। लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राइब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे। आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर तुम्ही लाईक करायला विसरू नका। ओके, चला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चन पासून। तर बघा कालचा क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी कोणी भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला? तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 स्टीफन कॉन्स्टँटिने। तर यांनी जो आहे तो AFC 2019 एशिया कप 2019 मध्ये भारताचं जे आव्हान आहे ते साखळी सामन्यामध्येच संपुष्टात आलं, म्हणून मग यांनी त्याची जिम्मेदारी घेऊन याचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे। ओके, आता इथे पर्याय दिलेले आहेत, तर पर्यायाचं सुद्धा तुम्ही जस्ट बघून घ्या। डेव्हिड रिचर्डसन आहेत जे की आत्ताचे CEO आहेत ICC चे, बरोबर। ICC CEO आहे ते, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल। आणि हे यांची आता यांच्या जागी कोणाची नेमणूक झालेली आहे? तर मनू सावनी। हे पण तुम्हाला जस्ट माहित असणं गरजेचं आहे, मनू सावनी। ओके, हे पण जस्ट नोट करा, हे कालच आपण पाहिलं होतं। शशांक मनोहर, तर शशांक मनोहर जे आहेत ते चेअरमन आहेत, बरोबर। ICC चे हे चेअरमन आहेत, तर हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा। वन लाइनर साठी हा क्वेश्चन येऊ शकतो। चला बघू आता आजच्या न्यूज। मंत्रघोषात राष्ट्रपतींनी केले गंगापूजन, ॲज इट इज ही टॅगलाईन होती आजच्या मठामध्ये। तर बघा राष्ट्रपतींनी गंगापूजन केलेलं आहे। तर आता तुम्हाला क्वेश्चन आला पाहिजे की गंगापूजन का केलं? तर गंगापूजन जे आहे म्हणजेच काय, तर इथे कुंभमेळा भरलेला आहे, बरोबर। हा कुंभमेळा जो आहे तो भरलेला आहे, आणि हा जो कुंभमेळा आहे तो अर्ध कुंभमेळा आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं। अर्ध कुंभमेळा आहे हा। कुंभमेळा जो आहे तो दर 12 वर्षांनी भरतो। लास्ट कुंभमेळा जो होता तो 2013 ला झालेला, आणि आता जो नेक्स्ट कुंभमेळा असणार आहे तो 2025 ला आहे। आत्ताचा जो कुंभमेळा आहे तो अर्ध कुंभमेळा आहे। हा कुठे आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। तर हा जो आहे तो प्रयागराज। आता इथे प्रयागराज आलं तर तुम्हाला प्रयागराजवरून माहित पाहिजे की प्रयागराजचं आधीचं नाव काय होतं, तर अलाहाबाद होतं। ओके, हे कुठे आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये। हे जस्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण आत्ताची जी न्यूज आहे ह्या येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला येऊ शकते। प्रयागराज आलेलं आहे, त्याचं नाव चेंज झालं त्यामुळे आहे, आणि तिथे कुंभमेळा भरतो, यामुळे याच्या हा जो आहे प्रोबॅबिलिटी वाढलेली आहे। तर राष्ट्रपतींनी त्यांचे जे कुटुंब सहपरिवार तिथे गेले, आणि मग ते पूर्ण देवाब्राह्मणांच्या साक्षीने तिथे त्यांनी पूजा केलेली आहे। तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, आणि हे काय इम्पॉर्टंट आहे, कारण राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती आहेत, आणि 1954 साली तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यावेळेला जो होता तो कुंभमेळा मध्ये ते उपस्थित होते। मग आता त्यांच्यानंतर हे पहिलेच आहेत, म्हणजे हे दुसरे राष्ट्रपती तुम्ही म्हणू शकता की ज्यांनी कुंभमेळ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, बरोबर। त्यामुळे बघा या पॉइंटची, या न्यूजची प्रोबॅबिलिटी किती वाढलेली आहे। ओके, हे जस्ट तुम्ही नोट करा। आणि हा जो कुंभमेळा आहे तो प्रयागराजला झालेला आहे, आणि प्रयागराज इथे बघा उत्तर प्रदेशमध्ये जसं सांगितलं तसं तिथं गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम आहे। आणि ॲक्च्युअली जो कुंभमेळा आहे तो देशामध्ये 4 ठिकाणी भरला जातो, बरोबर। म्हणजे बघा 3 चौक 12, म्हणजे बरोबर 12 वर्षांनी जो आहे तो जो असणार आहे तो मोठा कुंभमेळा असणार आहे। आणि हा जो आहे तो बघा हरिद्वारमध्ये होतो, उज्जैनमध्ये आहे, नाशिक महाराष्ट्रामध्ये आहे जो की गोदावरी नदीवरती आहे। आणि हे जे आहे तुम्हाला जोड्या लावायला सुद्धा येऊ शकतं की हरिद्वार कुठे आहे, उज्जैन कुठे आहे, नाशिक कुठे आहे। नाशिक तर तुम्ही सांगू शकाल, प्रयागराज पण येईल। मग तुम्हाला असं येऊ शकतं की तुम्ही सांगा की कोणत्या राज्यामध्ये कोणत्या नदीच्या ठिकाणी हा जो आहे हा कुंभमेळा होतो। तर तुम्हाला लक्षात ठेवायचा हरिद्वार उत्तराखंडमध्ये गंगा, उज्जैन मध्य प्रदेशमधील शिप्रा नदीवरती, नाशिक महाराष्ट्रामधील गोदावरी नदीवरती, आणि प्रयागराज उत्तर प्रदेशमधील गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावरती होतो। हे जस्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आणि हे जे 4 लोकेशन आहेत या 4 लोकेशनवरती रोटेशन बेसिसवरती होतं। मग ते जे आहे ते पूर्ण म्हणजे चंद्र, सूर्य वगैरे जे आहेत यांचं जे गुरु आहे, मग यांचं ते लोकेशन बघतात, आणि मग त्याच्यानुसार डिसाईड करतात की कोणत्या ठिकाणी हा जो आहे तो कुंभमेळा भरणार आहे।
ओके, हे जस्ट माहीत पाहिजे. आणि हा जो कुंभमेळा आहे त्याला इंटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी म्हणून 2017 मध्ये युनेस्कोने मान्यता सुद्धा दिलेली आहे. ओके, हे जस्ट एवढं तुम्हाला या पॉईंटविषयी माहीत असणं गरजेचं आहे. बघा, एका पॉईंटमधून आपण किती पॉईंट कव्हर केले. इथं एक्झाममध्ये तुम्हाला अशाच काइंड ऑफ क्वेश्चन येऊ शकतो. मागची न्यूज सुद्धा आपली इथेच रिवाईज झाली. बघा आता पुढची न्यूज, उद्योन्मुख अर्थव्यवस्था विद्यापीठ रँकिंग 2019, म्हणजेच काय, इमर्जिंग इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी रँकिंग 2019 टाइम्सने प्रकाशित केलेलं. तर हे जे आहे ते बघा, याच्यामध्ये भारताचे 49 युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचा समावेश झालेला आहे. मागच्या वर्षी जो होता तो 42 युनिव्हर्सिटी याच्यामध्ये इन्क्लूड केल्या गेलेल्या होत्या. आणि यावेळी पहिल्या 200 मध्ये भारताचे 25 युनिव्हर्सिटी आहेत, जो की गेल्या वर्षी फक्त 17 होत्या. आणि याच्यामध्ये आता महाराष्ट्राचे रिलेटेड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची हे जे आहे ते 93व्या स्थानावरती आहे. हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. 87 जागांचे त्यांनी इम्प्रूव्हमेंट करून 93व्या स्थानावर आहे. त्याचबरोबर टॉप 100 मध्ये बघा किती आहेत. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 14th रँक आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे IIT बॉम्बे 27व्या स्थानी आहे. IIT रुर्की जे आहे ते 35व्या स्थानी आहे. 21 प्लेसची इम्प्रूव्हमेंट करून हे 35व्या स्थानी आहे. आणि चीन जे आहे हे सर्वात जास्त म्हणजे चांगलं यांचं आहे ते परफॉर्मन्स आहे. एकूण 72 संस्था यांच्या ज्या आहेत त्या या सूचीमध्ये आहेत. आणि पहिल्या 5 मध्ये जे आहेत ते 4 विद्यापीठं चीनचीच आहेत. आणि त्यांची इथे जी आहेत ती नावं दिलेली आहेत. हे जस्ट तुम्हाला नावं विचारली नाही जाणार, पण किती आहेत जर मल्टीलाईनर आलं तर माहीत पाहिजे. आणि भारताचे किती आहेत त्यातल्या त्यात तुम्हाला सावित्रीबाई फुले 93व्या स्थानावर आहे हे माहीत पाहिजे पुणे. आणि IIT बॉम्बे कितीवरती आहे हे जस्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एवढं जस्ट या पॉईंटविषयी पुष्कळ आहे. बघू पुढे, 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटक आहेत. तर आता हे उद्घाटक कोण आहे, तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो. तर उद्घाटक आहेत महेश एलकुंचवार. ओके, आणि हे कितवा आहे तर 99वा आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि या जे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत ते प्रेमानंद गजवी हे आहेत. आणि आता इथं महेश एलकुंचवार आलेलं आहे. तर त्यांचं तुम्हाला नाट्य एक फेमस आहे ते माहीत पाहिजे, ते नोट करून ठेवा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर युगांत. ओके, हे युगांत जे आहे हे त्यांचं फेमस नाट्य आहे. त्याचबरोबर होळी आहे. ओके, होळी आहे. त्यानंतर पार्टी हा त्यांचा एक फिल्म आहे, तो एक नोट करा, कारण खालीलपैकी कोणकोणते त्यांचे नाट्य आहेत अशा काइंड ऑफ येऊ शकतो. दुसरं एक आहे ते सोनाटा म्हणून एक आहे, ते पण तुम्ही नोट करून ठेवा. ओके, आणि जे हे प्रेमानंद गजवी आहेत त्यांची ज्यावेळेला अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली त्यावेळेला सुद्धा आपण पाहिलेलं होतं त्यांचे कोणकोणते जे होते. 14 भाषांमध्ये अनुवाद असलेले त्यांचं एक हे होतं, एकांकिका होती. त्याचं नाव पण तुम्ही नोट करून ठेवा, हे विचारलं जाणार. घोटभर पाणी, बरोबर, हे आपण पाहिलेलं होतं त्यावेळेला, पण आता जसं रिव्हिजन म्हणून घेऊ. त्यानंतर पांढरा बुधवार हे एक त्यांचं जे होती ती एकांकिका होती. तुम्हाला ह्याच्यावरती नक्कीच क्वेश्चन बनू शकतो. बेरीज वजाबाकी हे तुम्ही जे आहे ते नोट करून ठेवा आणि याचे रिव्हिजन करत राहा. आणि प्रेमानंद गजवी समग्र एकांकिका हे जे आहे ते त्यांचे एकांकिका आहेत. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचे ती घोटभर पाणी, कारण घोटभर पाणी जे आहे त्याचं 14 भाषांमध्ये जे आहे ते अनुवाद झालेले आहेत. ओके, आणि मागच्या वर्षीचं सुद्धा माहीत असावं तुम्हाला, 98वं जे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झालेलं त्याच्या अध्यक्षा कोण होत्या तर त्याच्या अध्यक्षा होत्या कीर्ती शिलेदार. बरोबर, कीर्ती शिलेदार. आणि हे झालेलं होतं मुलुंड येथे. ओके, एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. आणि आपण त्यावेळेला पण पाहिलेलं, पहिलं कधी झालं 1905 साली झालेलं. गणेश श्रीकृष्ण खापर्डे हे त्याचे अध्यक्ष होते. पहिलं काय विचारलं जाणार नाही, पण जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे आता कोण आहेत, त्यांचं काही एखादी साहित्यकृती असते ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. अध्यक्ष कोण आहेत त्यांचं माहीत असणं गरजेचं आहे. ओके, एवढं या पॉईंटमधून पुष्कळ आहे. बघू पुढची न्यूज, डान्स बार पुन्हा सुरू होणार. तर बघा इथे आता तुम्हाला डान्स बार पुन्हा सुरू होणार याच्यावरती एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय होऊ शकतं तर येणाऱ्या एक्झामच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. त्यामुळे तुमचं जे मत आहे ते तुमचं ठाम पाहिजे. आणि ते मत ठाम असण्याला काहीतरी तुम्ही असं
फर्म असं सिद्धांत दिले पाहिजेत की मग तुमचं मत आहे ते करेक्टच आहे असं तुम्हाला पुढच्याला समजून सांगता येईल. तर तुम्ही ते तयार ठेवा आताच. तर बघा, डान्स बारसाठी महाराष्ट्र शासनाने केलेला 2016चा जो कायदा आहे तो सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवलेला आहे. म्हणजे जो आहे तो त्याला सर्वोच्च न्यायालयाने बघा फेटाळलेला आहे. आणि डान्स बार परवाना मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचं जे एकदम कठोर असं जे अटी होत्या त्या सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये बघा, तर बघा हे जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती A.K. सिक्री आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा जो आहे तो निर्णय दिलेला आहे. मग याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ज्या महाराष्ट्र राज्य सरकारने जे अटी घातलेल्या त्यातल्या काही अटी ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत आणि काही अटी आहेत त्या रद्द केलेल्या आहेत. बघा, मद्य विक्री जी आहे म्हणजे डान्स बारमध्ये जे दारू विक्री वगैरे होते ती करण्यास मनाई हे जे होतं महाराष्ट्र राज्य सरकारचं ते त्यांनी रद्द केलेलं आहे. त्यानंतर सीसीटीव्ही सुद्धा जे आहे ते रद्द केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की खासगीपणाला बाधा येतो त्याच्यामुळे, म्हणून मग हे आहे ते सीसीटीव्ही लावण्याचा नियम सुद्धा रद्द केलेला आहे. विभाजक सांगितलं आहे, नर्तिकांमध्ये विभाजक उभे करण्याची तरतूद सुद्धा त्यांनी अमान्य केलेली आहे. त्यानंतर शिक्षण संस्थापासून दूर, शिक्षण संस्था धार्मिक स्थळापासून 1 किलोमीटरची मर्यादा सांगितलेली होती महाराष्ट्र राज्य सरकारने, पण त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबईसारख्या सिटीमध्ये मग हे पॉसिबल नाही होऊ शकत, त्यामुळे हे सुद्धा त्यांनी रद्द केलेलं आहे. स्वच्छ चारित्र्य म्हणजे बार मालक जे असणार आहे त्यांच्यावर त्यांचं जे चारित्र्य आहे ते चांगलं असलं पाहिजे. मग आता ते चारित्र्य कोणत्या बेसिसवरती पडताळायचं हे पॉसिबल नाही आहे, म्हणून हे सुद्धा त्यांनी जे आहे ती अट जी आहे ती अमान्य केलेली आहे. बघू आता कोणकोणत्या अटी ज्या आहेत त्या त्यांनी आहेत त्या ॲज अ कंटिन्यू ठेवलेल्या आहेत. बघा, रेडमध्ये दिलेल्या आहेत त्या पूर्ण ज्या अटी आहेत त्या अमान्य केलेल्या ज्या आहेत त्या कंटिन्यू केलेल्या आहेत. पैसे उधळण म्हणजे ज्या बारबाला असतात त्यांच्यावरती जे पैशाची उधळण केली जाते त्याच्यावरती बंधन घातलेलं आहे. वेळेचं बंधन जे आहे ते कंटिन्यू केलेलं आहे. 6 ते 11:30 पर्यंतच ते सुरू ठेवता येणार आहे, सायंकाळी 6 ते 11:30. नृत्य प्रकार जो अश्लील किंवा विभत्स असा नृत्य प्रकार केला जातो त्याच्यावरती सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे आणि 3 वर्षांची शिक्षा कायम आहे. हे जस्ट तुम्हाला पॉईंट माहीत पाहिजेत आणि हे जे आहेत ते याच्यावरती ज्या मनाई केलेली आहे. ओके, हे जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही बोलाल त्यावेळी तुम्हाला ह्या पॉईंटचं जस्टिफिकेशन करता तिथं आलं पाहिजे. नाव क्वेश्चन ऑफ द डे, 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तुम्हाला खाली 4 पर्याय दिले आहेत. आशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. आणि तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल तर प्लीज लाईक करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.